नमस्कार, गौराईज फूड रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण बनवतो आहे चीज कॉर्न सँडविच. हे सँडविच अगदी भन्नाट लागते. तुम्ही एक सँडविच खाल्ले तर आणखीन खावेसे वाटते. हे टोस्ट सँडविच बनवताना सँडविच मेकरची काही गरज नाही आहे. आपण तव्यावरही हे टोस्ट सँडविच बनवू शकतो आणि हे सँडविच अगदी झटपट तयार होते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला छोटीशी बेल आहे तीसुद्धा प्रेस करा. अशाच नवनवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील. तर हे बघा, साहित्यामध्ये मी घेतले आहे 4 मोठे कांदे, 3 शिमला मिर्च आणि 2 टोमॅटो आणि 1 वाटी भरून कॉर्न आणि 9 ते 10 चीज क्यूब किसून घेतलेत आणि तेसुद्धा मी घालून घेतलं आहे. 1 मोठा चमचा चिली फ्लेक्स घातला आहे आणि 1 मोठा चमचा आपण ऑरेगनो घालून घेतला आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर मी अशी भरपूर घेतलेली आहे. ते घातल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार. त्यासाठी मी अर्धा चमचा मीठ घेतलं आहे. तर तेही घालून घेतले छान असं. मीठ घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व एकजीव होईपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे. हे सँडविच बनवताना सँडविच मेकरची काहीच गरज नाही आहे. आपण तव्यावरही हे सँडविच खूप छान असं आपण टोस्ट करू शकतो. आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे मायोनीज. हे मी व्हेज मायोनीज घेतलं आहे. हे कमीत कमी 1 मोठा वाटी भरून मी ह्याच्यात घातलं आहे आणि हेही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याला साईडला ठेवून देऊया. तर हे बघा, 4 ब्रेडचे स्लाईस घेतलेत आणि हे बटर घेतलं आहे. तुम्हाला ब्रेडच्या कडा नको असतील तर त्या काढून घ्या आणि मग ते सँडविच तयार करा. आता ब्रेडला आपण छान असं बटर लावून घेऊया. 4ही स्लाईसला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्या. तुमच्याकडे बटर नसेल तर आपल्याकडे जे तूप आपण घरी वापरतो ते लावलं तरी आपल्या सँडविचला खूप छान अशी टेस्ट येते. तर एकदा ते सुद्धा तुम्ही ट्राय करा. आता ही 4ही आपल्याला लावून झालेले आहेत बटर. आता त्याच्यावर जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते त्याच्यावर स्प्रेड करूया. छान असं स्प्रेड करायचं आहे. अगदी 4ही कॉर्नरपर्यंत हे आपल्याला पसरवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तव्यावर ठेवायचे. आता दुसरं स्लाईस आपण त्याच्यावर ठेवून देऊया आणि तव्यावर बघा मी बटर घातलं आहे आणि बटरवर आता आपण हे सँडविच ठेवून देऊया. सँडविच टोस्ट करताना गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे सँडविच टोस्ट करून घ्यायचं आहे. आणि आपण हे बघा उघडत नाही छान असं प्रेस करत हे सँडविच आपण टोस्ट करून घेणार आहोत. बघा, सँडविच आपले टोस्ट झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. छान असे क्रिस्पी झालेले आहेत. तर ह्यांना आपण कट करून घेऊया. कट करताना तुम्हाला ज्या शेपमध्ये करायचं आहे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता. मी हे ट्रायंगलमध्ये केलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही छान असे आपले सँडविच तयार झालेले आहेत. हे सँडविच मुलांच्या डब्यासाठी छान ऑप्शन आहे. चला तर सर्व करूया. हे सँडविच लहानांना तर खूप आवडते आणि मोठ्यांच्या तर खूप पसंतीचे आहे. तर तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आणि आवडले तर कमेंट जरूर करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.